चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय. अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतात या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाची आपण प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावे, यामुळे प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतात कांद्याचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे असेल त्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि जून महिन्यात कोणकोणत्या अशा घडामोडी आहेत की ज्यांचा थेट परिणाम कांद्याच्या दरावरती आपल्या सर्वांना दिसून येऊ शकतो. चला या सर्व प्रश्नांचा उलगडा आपल्यासमोर करतो आणि अखेर आपल्या सर्वांना हेही समजावून सांगतो आणि आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे उत्तर देतो की अखेर जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतात कांद्याचे बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे, ही दरपातळी सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सातत्यानं मागच्या 1.5 महिन्यापासून कांद्याचा दर हा जिथल्या तिथे, कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी पण दिसत नाही आणि कांद्याच्या बाजारभावात मंदी पण दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जून महिना तेजीचा राहणार की मग मंदीचा? जून महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार? चला हे आता या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, जून महिन्यात कांद्याचा दर ज्या गोष्टींवरती अवलंबून आहे त्या गोष्टी कोणकोणत्या प्रथम समजून घ्या. जून महिन्यात सर्वात जास्त महत्त्वाची घटना म्हणजे मोदी सरकारची कांदा खरेदी. जून महिन्यात मोदी सरकार कांदा खरेदी कितपत करते आणि मोदी सरकार वाढीव कांद्याचा दर शेतकरी मित्रांना किती देते, यावरती जून महिन्यात कांदा दर पातळी ही अवलंबून असणार आहे. जर मोदी सरकारने कांद्याला जो दिला जाणारा हमी भाव आहे तो 1580 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून जर तो 2000 पर्यंत नेला तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा एका या निर्णयामुळे आपल्याला जून महिन्याच्या अखेरपर्यंत अलगद 2 ते 2500 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. पण मोदी सरकारने जर भाववाढ केली नाही, पण मोदी सरकारने 1580 रुपये प्रति क्विंटल या दरावरती कांदा खरेदी सुरू केली तर कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो बाजारभाव आपल्याला 1500 ते 1600च्या आसपास दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मोदी सरकारची कांदा खरेदी जशी आहे तसाच एक आणखीन महत्त्वाचा फॅक्टर आहे की या ठिकाणी अल निनो. तर अल निनोमुळे जून महिन्यात पाऊस हा कशा पद्धतीनं सुरू होतो, जून महिन्यात कांद्याची लागवड कितपत होते, मागच्या वर्षीपेक्षा कांदा लागवड कितपत घटते आणि शिवाय जून महिन्यात कास्तकार बांधव किती प्रमाणात कांद्याची विक्री करतात, म्हणजे कांद्याची आवक जून महिन्यात कशा पद्धतीनं राहते, हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. हे कशा पद्धतीनं घडतील यावरती कांद्याचं भविष्य जून महिन्यात अवलंबून आहे. जर आपण बघितलं तर सर्व गोष्टीचं अचूक कॅल्क्युलेशन केलं आणि थोडंसं प्लस मायनस पकडलं तर एवढं मात्र खरं आहे की जून महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा वाढण्याची शक्यता दिसत आहे. आणि मग कांद्याचा बाजारभाव किती वाढू शकतो बरं, तर जून महिन्यात एक सिंपल फॉर्म्युला आहे की कांद्याची भावपातळी या ठिकाणी काही जरी नाही घडलं आणि फक्त आवक घडली तरी भावपातळी 800 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार आहे.
म्हणजे एक 300 रुपयाची तेजी तर अटळ आहे. जर थोडीफार अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर कांदा दर 1500 ते 2000च्या दरम्यान राहतील आणि अति अनुकूल परिस्थितीत दर 2000ला क्रॉस करतील. पण माझ्या मते कांदा दर पातळी जून महिन्यात 1000 ते 1500च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे. आता राहिला प्रश्न विक्रीचा, की बाबा विक्री कधी करायची? तर तुम्हाला सांगतो, जून महिना कांदा बाजारभावाबाबतीत फार तेजीचा नाहीये, पण ठीकठाक तेजी येऊ शकते. अशा परिस्थितीत आपण विक्रीचा विचार करत असाल तर लो ग्रेडचा कांदा जून महिन्यात विक्री करा. चांगल्या क्वालिटीचा कांदा हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी रोखून ठेवा, ज्यामुळे आपल्याला तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. आता भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव मग कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.